29 सप्टेंबर 2008 मध्ये नाशिकच्या मालेगावच्या भिक्कू चौकामध्ये एक मोटरसायकलमध्ये स्फोट होतो। रात्री 9:30ची ती घटना असते आणि त्या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू तर 100च्या आसपास लोक जखमी होतात। त्यानंतर नाशिक पोलीस जेव्हा सुरुवातीला तपास करतात तेव्हा एका मोटरसायकलमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि तो कोणीतरी घडवून आणलेला आहे याचे धागेदोरे मिळायला सुरुवात होतात। मोटरसायकलची जेव्हा छाननी केली जाते तेव्हा मोटरसायकलचा चेसी नंबर हा मिळत नाही, मात्र त्याची नंबर प्लेट जी असते ती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावे आढळते आणि त्यानंतर सुरुवातीचा जो काही तपास असतो तो दहशतवादी अँगलनं पुढे सरकला जातो आणि हे प्रकरण महाराष्ट्र एटीएस पथक म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग केलं जातं। दहशतवादी विरोधी पथकानं सुरुवातीच्या 2 महिन्याच्या तपासामध्ये यामध्ये असंख्य लोकांना अटक करायला सुरुवात केली। त्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा देखील समावेश होता। त्याचबरोबर भारतीय लष्कराचे अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरती सुद्धा अटकेची कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जवळपास टप्प्याटप्प्यानं एकूण 16 जणांना या प्रकरणामध्ये अटक होते। यातले बहुतांश आरोपी हे कुठेतरी हिंदुत्ववादी संघटनांशी जोडले गेलेले आहेत असंही समोर येतं आणि त्याचबरोबर अभिनव भारत संघटना ही जी प्रसाद पुरोहित यांच्याशी संबंधित संघटना होती त्या संस्थेवरती सुद्धा आरोप व्हायला सुरुवात होते। महाराष्ट्र एटीएसनं सुरुवातीला जो काही तपास केलेला होता आणि त्यामधले जे काही आरोपी होते त्या सगळ्या आरोपींची छाननी केल्यानंतर या सगळ्या आरोपींच्या चौकशीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे भगवा दहशतवाद म्हणजे हिंदुत्ववादी संघटना ज्या होत्या त्यामधले जे काही आरोपी होते त्या सगळ्यांचं प्रोफाईल बघितला असता कुठेतरी जाणून बुजून हा स्फोट जो आहे तो घडवला गेला आणि रमजानच्या महिन्यामध्ये घडवण्याचा एक ठराविक उद्देश होता हे देखील एटीएसच्या तपासामध्ये समोर आलेलं होतं। मात्र एटीएसमध्ये जे काही अधिकारी काम करत होते एटीएस प्रमुख हेमंत करकरे त्यांच्यावरती सुद्धा आरोपींच्या वकिलांच्या माध्यमातून सातत्याने आरोप केले गेले आणि त्यानंतर एटीएसकडे होत असलेले हे आरोप पाहता त्यानंतर या प्रकरणाची गांभीर्यता पाहता हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आलं, जी केंद्रीय तपास यंत्रणा या सगळ्या प्रकरणामध्ये काम करत होती। एटीएसने एक आरोपपत्र दाखल केलेलं होतं ते म्हणजे 2009 साली एटीएसनं जे काही पुरावे त्यांच्या प्रकरणामध्ये मिळालेले होते त्या प्रकरणाच्या आधारावरती त्या पुराव्यांच्या आधारावरती एनआयएच्या म्हणजेच सेशन कोर्टामध्ये हे आरोपपत्र दाखल केलेलं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे वर्ग झालं। एनआयएनं सुद्धा यामध्ये तपास केला आणि 2016-17च्या दरम्यान पुन्हा एकदा पुरवणी आरोपपत्र दाखल केलं। या सगळ्यामधल्या काळामध्ये अनेक आरोपी हे निर्दोषपणे मुक्त झाले, मात्र उर्वरित 7 आरोपींच्या विरोधामध्ये मागच्या 17 वर्षापासून मुंबईच्या सत्र न्यायालयामधील एनआयएच्या विशेष कोर्टामध्ये खटला सुरू होता आणि याच खटल्याचा निकाल आज मुंबईच्या सत्र न्यायालयानं दिलेला आहे। खरं तर निकाल खूप मोठा आहे, कारण 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जे 7 आरोपी यामध्ये दोषी मानले जात होते किंवा ज्यांच्यावरती हे सगळे आरोप होते त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले, ज्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, त्याचबरोबर कर्नल प्रसाद पुरोहित, त्याचबरोबर आणि सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर धर द्विवेदी अशा सगळ्या आरोपींचा समावेश होता। यातले सगळे आरोपी हे हिंदुत्ववादी संघटनांशी वेगवेगळ्या माध्यमातून जोडले गेलेले होते किंवा त्यांची विचारधारणा, त्यांची विचार करण्याची क्षमता ही सगळी जी आहे ती हिंदुत्ववादी मानली जात होती। मात्र आज मुंबईच्या सत्र न्यायालयानं या 7ही आरोपींना निर्दोषपणे मुक्त केलंय। निर्दोष मुक्त करण्याचं कारण हे की एटीएसनं जो काही तपास केलेला होता आणि त्यानंतर एनआयएने जो काही तपास केलेला होता त्यामधले पुरावे जे होते ते ठोस असे पुरावे या आरोपींच्या विरोधामध्ये नाही आहेत। कारण जी स्कूटी वापरली गेलेली होती किंवा जी स्कूटर वापरली गेलेली होती बॉम्ब ब्लास्टसाठी ती स्कूटर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावानं आहे असा आत्तापर्यंतचा जो काही युक्तिवाद किंवा सरकारी पक्षाचा दावा होता त्यामध्ये सुद्धा ठोस पुरावा नाही आहे। कारण फक्त नंबर प्लेटच्या आधारावरती एखाद्या आरोपीला शिक्षा दिली जाऊ शकत नाही, तर त्याच्याऐवजी जी स्कूटर आहे त्या स्कूटरचा चेसिस नंबर सुद्धा त्या व्यक्तीच्या नावावरती रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे। मात्र चेसिस नंबर हा साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावानं सिद्ध करण्यामध्ये सरकारी पक्षाला म्हणजेच एटीएसला त्याचबरोबर एनआयएला सुद्धा अपयश आलं असं कोर्टाचे निरीक्षण आहे। यामधला एक महत्त्वाचा दुसरा आरोप जो होता तो म्हणजे कर्नल प्रसाद पुरोहित यांनी काश्मीर दौऱ्यावरती असताना तिथून काही ठराविक आरडीएक्स जमा केलेलं होतं, ते आरडीएक्स महाराष्ट्रामध्ये आणलं, त्यानंतर सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी ते प्लांट केलं, तिथे ठेवलं, त्यानंतर तो बॉम्ब तयार करण्यात आला आणि त्यानंतर स्कूटरमध्ये प्लांट करून तो बॉम्बस्फोट घडवून आणला गेला। हा एक आरोप हा पुरोहित यांच्यावरती होता। मात्र पुरोहित यांनी काश्मीर दौऱ्यावरून हे आरडीएक्स आणलं आणि त्यानंतर सुधाकर चतुर्वेदी त्याचबरोबर द्विवेदी यांच्या घरी ते ठेवलं आणि बॉम्ब तयार करण्यात आला आणि स्कूटरमध्ये प्लांट करण्यात आला। याच्याशी सुद्धा संबंधित ठोस पुरावे जे आहेत ते एनआयए आणि एटीएसनं मिळवू शकले नाहीत किंवा ते सिद्ध करू शकले नाहीत आणि म्हणून प्रसाद पुरोहित यांना सुद्धा या प्रकरणातून निर्दोषपणे मुक्त करण्यात आलेलं आहे।
या सगळ्या प्रत्येक आरोपीचा रोल वाचून दाखवत असताना सरकारी पक्षानं जे जे आतापर्यंत दावे केलेले होते ते सगळे दावे कोर्टानं आज खोडून काढलेले आहेत। न्यायाधीश M.K. लाहोटी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती। मागच्या 6 महिन्यापासून विशेष सुनावणी यामध्ये सुरू होते आणि आज अखेर या प्रकरणातला निर्णय देताना प्रत्येक आरोपीवरती कोणते आरोप होते आणि आरोपीच्या अनुषंगानं कोणते पुरावे कोर्टासमोर मांडले गेले, त्या पुराव्यांची काय तथ्यता आहे किंवा ते पुरावे किती ठोस आहेत, या सगळ्याचं वर्णन करता अखेरीस हे ठोस पुरावे या आरोपींच्या विरोधामध्ये शिक्षा देण्यासाठी किंवा दोषी ठरवण्यासाठी पात्र नाही आहेत किंवा तसे ठोस पुरावे नाही आहेत असं कोर्टानं स्पष्टीकरण देऊन या 7ही आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे। मात्र निकाल जेव्हा वाचला गेला त्या निकालाच्या वाचनानंतर पुढच्या 15 मिनिटांमध्ये कोर्टात जे काही घडलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण कोर्टानं निकालाचं वाचन पूर्ण झाल्यानंतर सगळ्या आरोपींना निर्दोषपणे मुक्त केल्यानंतर काही ठराविक मजेशीर त्याचबरोबर तितकेच संवेदनशील आणि महत्त्वाचे मुद्दे घडले। कारण प्रत्येक आरोपीला बोलण्याची मुभा ही कोर्टाने दिलेली होती। त्यामध्ये या सगळ्या आरोपींनी 17 वर्ष जो काही त्रास सहन केलेला होता त्यावरती आपापली मतं व्यक्त केली। त्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांनी खरं तर हिंदुत्वाला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न होता, हिंदुत्वाच्या भगव्या रंगाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता, भगव्याला कलंकित करण्याचा मागच्या 17 वर्षामध्ये प्रयत्न झाला। मात्र अखेर आज मला न्याय मिळालेला आहे। माझ्यावरती जे काही आरोप होते ते पूर्णपणे खोटे ठरवण्यात आलेले आहेत आणि म्हणून कोर्टानं जो काही निर्णय दिलेला आहे त्याचा मी स्वागत करतो, त्याचा आनंद झालाय असं सुद्धा मत व्यक्त केलं। मात्र याच्या पलीकडे जाऊन आणखी काही मुद्दे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे ATSनं जाणीवपूर्वक मला त्रास देण्यासाठी यामध्ये अडकवलं, त्यानंतर टॉर्चर केलं, कस्टडीमध्ये मला त्रास दिला, माझा अपमान केला, माझा सामाजिक जीवनामध्ये जी काही प्रतिष्ठा होती ती सुद्धा ATSच्या या सगळ्या कारवाईमुळे संपुष्टात आली असं देखील भावना व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांना रडू कोसळलं, त्या भावनिक झाल्या, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला आणि हे सुद्धा दृश्य जे आहे ते कोर्टामध्ये पाहायला मिळालं। त्याचबरोबर कर्नल प्रसाद पुरोहित यांनी देखील आपलं मत व्यक्त करताना मी भारतीय सैन्याचा म्हणजे लष्कराचा एक भाग असताना सुद्धा मला या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं, त्यानंतर भारताच्या लष्करासारख्या एका एजन्सीवरती अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि माझी सामाजिक बदनामी झाली, मी जामिनावरती बाहेर आल्यानंतर सुद्धा मला चुकीच्या नजरेने पाहिलं जात होतं, असे अनेक मुद्दे जे आहेत ते कोर्टासमोर त्यांनी उपस्थित केले। त्याचबरोबर रमेश उपाध्याय जे मेजर आहेत, निवृत्त आहेत, त्यांनी देखील कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करताना त्यांना 17 वर्षामध्ये जो काही त्रास सहन करावा लागला याचा तपशील मांडत कोर्टाचा निर्णयाचं स्वागत केलं। त्याचबरोबर जामीन मिळाल्यानंतर सुद्धा जो काही त्रास झाला आणि आता या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर सुद्धा आमची सामाजिक प्रतिष्ठा जिवंत राहिली पाहिजे, ती टिकली पाहिजे आणि समाजामध्ये वावरताना आमच्यावरती आता कुठल्याही पद्धतीचा ठपका ठेवला जाऊ नये असं देखील मत जे आहे ते व्यक्त केलेलं होतं। मात्र यातला आणखी एक मजेशीर किस्सा या निकालाचं वाचन झाल्यानंतर कोर्टामध्ये घडला, तो म्हणजे या आरोपींमध्ये एक असणारे समीर कुलकर्णी यांनी जेव्हा स्वतःची भूमिका मांडायला सुरुवात केली किंवा कोर्टासमोर ते जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा आणखी एक त्यांनी मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे जेव्हा भोपाळमध्ये असताना या गुन्ह्यामध्ये त्यांना सुरुवातीला जेव्हा पोलिसांनी अटक केली, ATSनं अटक केली, त्यावेळेला अटक करताना त्यांच्या झाडाझडतीमध्ये जवळपास 900 रुपये त्यांच्या खिशामध्ये होते, ते पोलिसांनी जप्त केलेले होते। मात्र यापैकी कागदोपत्री फक्त 750 रुपये दाखवण्यात आले आणि त्यामुळे ते 750 रुपये रिकव्हरीचा मुद्देमाल म्हणून कोर्टाने ठेवून घ्यावेत। मात्र उर्वरित 150 रुपये जे या प्रकरणामध्ये त्यांना मिळणं बाकी आहेत त्याची मागणी त्यांनी केली आणि या त्यांच्या मागणीनंतर कोर्टाला हसू फुटलं। कोर्टाने त्यानंतर स्पष्ट केलं की या आदेशामध्ये कुठलाही मुद्देमाल परत मिळवण्याचे जे काही आदेश आहेत ते दिलेले नाही आहेत, फक्त निर्दोष मुक्ततेची कारणं नेमके काय आहेत, सरकारी अभियुक्ताचं नेमकं म्हणणं काय होतं, सरकारचं म्हणणं काय होतं, ATS आणि NIAनं कुठले कुठले प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर त्या अनुषंगानं ठोस पुरावे कोर्टासमोर ठेवलेले आहेत का याची छाननी करून पडताळणी करूनच या सगळ्या प्रकरणामध्ये मेरिटचा निकाल बघूनच जो काही निर्णय आहे तो देण्यात आलेला आहे। मात्र मुद्देमाल जो आहे तो कुठल्याही आरोपीला पुन्हा देण्याचे आदेश मी आदेशामध्ये दिलेले नाही आहेत, हे देखील लाहोटी या न्यायाधीशांनी स्पष्ट केलेलं होतं। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, आरोपींच्या वकिलांनी आणखी एक मुद्दा कोर्टामध्ये उपस्थित केला, त्याची खरं तर सगळ्यात जास्त चर्चा कोर्टाच्या बाहेर होते, ती म्हणजे काल पार्लमेंटमध्ये गृहमंत्री अमित शाह यांचं ज्या वेळेला भाषण झालेलं होतं तेव्हा त्यांनी भाषणामध्ये एक महत्त्वाचं वाक्य त्यांनी उच्चारले होतं, बोललं होतं, ते म्हणजे हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही आणि असणारही नाही। याच वक्तव्याचा दाखला घेऊन आरोपींच्या वकिलांनी कोर्टासमोर हे वक्तव्य पुन्हा रिपीट केलं की देशाच्या गृहमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये बोलताना हिंदू दहशतवादी असू शकत नाही असं ते म्हणालेले होते आणि हेच वाक्य आज कोर्टाने सिद्ध करून दाखवलेलं आहे। मात्र कोर्टाने यावरती आक्षेप घेतला आणि सांगितलं की हे पार्लमेंट नाहीये तर कोर्ट आहे आणि कोर्ट
मेरिटच्या बेसिसवरती केस बघतं आणि मेरिटच्या बेसिसवरतीच निकाल देतं. त्यामुळे पार्लमेंटच्या त्या वक्तव्याचा आणि कोर्टाच्या या निकालाचा संबंध नाही आहे असं न्यायाधीशांनी स्पष्ट केलं. या सगळ्या प्रकरणामध्ये मागच्या 17 वर्षापासून या आरोपींनी सातत्यानं ATS प्रमुख हेमंत करकरे यांच्यावरती खास करून आरोप केलेले होते. त्याचबरोबर ATSच्या सगळ्या तपास यंत्रणेवरती प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर NIAनं जो काही तपास केला त्यामध्ये ATS आणि NIAच्या तपासामध्ये मोठी विसंगती आहे. ATSने जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाचं तत्कालीन काँग्रेस सरकार याला जबाबदार आहे. काँग्रेस सरकारनं जाणून बुजून हिंदू दहशतवाद हे वाक्य कुठेतरी थोपवण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं होतं असं देखील आता आरोपी आणि त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून सातत्यानं ही भूमिका जी आहे ती मांडली जाते. मात्र मालेगाव ब्लास्टमध्ये जो काही निकाल आज आलेला आहे त्यावरून सुद्धा जे पीडित आहेत, जखमी आहेत किंवा मृतकांच्या नातेवाईक आहेत ते सुद्धा एक प्रश्न उपस्थित करतायत की मागच्या 17 वर्षामध्ये हा खटला सुरू असताना जे आरोपी आहेत म्हणून त्यांना आरोपीप्रमाणे वागवले जात होतं किंवा आत्तापर्यंत त्यांच्या विरोधामध्ये हे सगळे चार्जेस फ्रेम करण्यात आलेले होते ते जर निर्दोष सुटतायत तर मग ब्लास्ट नेमका केला कोणी आणि या ब्लास्टच्या मागे नेमकं आहे तरी कोण, हा एक पीडितांचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आता कोर्टासमोर आहे. या सत्र न्यायालयामधील विशेष न्याय कोर्टानं आज 7ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा जो काही निकाल दिलेला आहे त्या निकालाला कदाचित पीडितांच्या बाजूने किंवा ATS आणि NIAच्या बाजूने येत्या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं, चॅलेंज केलं जाऊ शकतं. मात्र तरीसुद्धा 7/11चा जो काही रेल्वे बॉम्बलास्ट होता त्यामधले 11 आरोपी हे निर्दोष मुक्त झाले आणि त्यानंतर लागलीच आता मालेगाव बॉम्बलास्ट प्रकरणातले सगळे आरोपी निर्दोष मुक्त झाले. त्यामुळे 2 महत्त्वाच्या घटना ज्या दहशतवादी कृत्याशी संबंधित होत्या त्यामधल्या सगळ्याच आरोपींना जवळपास आता क्लीन चिट मिळालेली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणातले खरे आरोपी नेमके कोण आहेत, दहशतवादी कृत्य करणारे नेमके कोण आहेत, हा एक प्रश्न जो आहे तो आता समाजातून उपस्थित केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येत्या काळात या सगळ्या तपास यंत्रणा देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन गणेश रहाटेसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.